इथे स्टेजवर उपस्थित असलेले सगळे माझे सहकारी बंधू आणि भगिनींनो, जय भीम। आज महिलांची एवढी संख्या बघून मला खूप आनंद होत आहे, कारण मी नेहमी महिलांवर बोलते की महिला कमी असतात। म्हणजे मला वाटत आहे माझ्या बोलण्याचा काहीतरी असर होत आहे आणि महिलांची उपस्थिती खूप जास्त आहे। तुम्ही आज आम्हाला इकडे बोलून सकाळपासून आम्ही खूप आमचे कार्यक्रम झाले, सगळ्यांनी आम्हाला खूप प्रेम आदर दिला, त्याच्याबद्दल मी परभणीकर महिला मंडळ, भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना, आणखीन काही संस्था असतील त्या सगळ्यांचे मी आणि माझ्या नवऱ्यातर्फे मी आपणा सगळ्यांचे आभारी आहे। प्रेम तुम्ही आमच्यावर करत राहा, आम्हाला तुम्हाला भेटायला खूप आवडतं, आम्ही येत जाऊ, तुमच्याशी संवाद साधत जाऊ। आज मी एका आजोबांच्या म्हणजे बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावर करण्यासाठी हा माझा मुख्य कार्यक्रम होता। त्याच्यानंतर हे सगळे विहारांचे उद्घाटन किंवा त्यांना भेटी देणे असा सगळा प्रोग्राम। मला एक सांगायचं आहे की आज जे पुतळ्यांचं उद्घाटन झालं किंवा आम्ही विहारातून, तर इकडे जो काही बुद्ध आणि धम्माचं वाचन चाललेलं आहे त्याच्याबद्दल मला खूप चांगलं वाटलं, कारण मी खूप वर्षापासून हेच म्हणत आहे की विहार नुसती प्रार्थनेची किंवा आपल्या बुद्ध धम्माची प्रसार वगैरे होणं जरुरीचं आहे, पण त्याचबरोबर देशामध्ये महिलांवर किंवा आपल्या समाजावर जे अन्याय अत्याचार चालले आहेत त्यांची माहिती सगळ्या माणसांना असायला पाहिजे, पर्टिक्युलरली घरातल्या लहान मुलांना, बायकांना, मुलींना, कारण सगळ्यात जास्त अन्याय अत्याचार त्यांच्यावर होतात। त्याच्यामुळे कुठे काय होतं, आपण कसं काय करायला पाहिजे ते दर रविवारी विहारात किंवा एखादं सांस्कृतिक मंडळ स्मारक असेल किंवा सांस्कृतिक हॉल असेल तिकडे महिलांनी कमीत कमी आठवड्यातून एकदा 2 तास तरी जाऊन काही चांगल्या लोकांना बोलून त्यांच्या थ्रू आपली जी घटना आहे, जी तर खूप काही सध्या सुरू आहे ती बदलण्याचा किंवा ती खरं आहे का खोटं आहे हे समजण्यासाठी आधी तुम्हाला भारतीय घटना माहीत असायला पाहिजे। इव्हन बुद्ध विहारांमध्ये सुद्धा आपल्याला बौद्ध धम्माविषयी सगळी माहिती असायला पाहिजे, कारण आपला बौद्ध धर्म नाही आहे, धम्म आहे, त्याच्यामध्ये पूजा अर्चा असं काही नाही, तो एक सायंटिफिक वे ऑफ लाईफ आहे की तुम्ही सायन्सला घेऊन कसे जगू शकता। त्याच्यामध्ये कोण पूजा अर्चा नाही, पुनर्जन्मावर विश्वास नाही, जे काही आहे ते आत्ता करा आणि त्याचं तुम्हाला तेवढ्यात सगळं मिळत राहतं। हे जे सगळं आहे हे तुम्हाला जेव्हा तुम्ही आठवड्यातून कमीत कमी 2 तास आपल्या विहारांना भेट देणं किंवा काही सांस्कृतिक कार्यक्रम अरेंज करणं, त्या आठवड्यात झालेल्या काही महिलांवर अत्याचार, मग ते भारतातच असले पाहिजेत किंवा मराठवाड्यातच असले पाहिजे असं काही नाही, पण कुठेही त्याच्यासाठी तुमच्या काय विचार आहेत, तुम्ही काय करायला पाहिजे। आणि प्रत्येक आंदोलन जेव्हा जेव्हा आपल्यावर अन्याय अत्याचार होते तेव्हा माझं असं म्हणणं आहे की महिलांनी लीड करायला पाहिजे। पुरुषांचं काय झालं माहिती आहे का, तो त्या पक्षाचा ह्या पक्षाचा करता करता कोणीच एखादी गोष्ट आहे ती शेवटपर्यंत नेत नाही, मध्येच सोडून देतं। बाबासाहेबांचाही महिलांवर विश्वास होता आणि माझाही आहे, तर मला फक्त तुम्हाला ह्यावेळेस एवढंच सांगायचं आहे की कधीही आपल्या मुलींवर किंवा मुलांवर कोणावर तर महिलांनी आघाडी घेतली पाहिजे आणि त्याचा शेवट होईपर्यंत ती घटना सोडायला नाही पाहिजे। आपण प्रत्येक घटना सोडतो त्याच्यामुळे काहीच होत नाही। एक मी साधारण नेहमी उदाहरण देते, माझे तुम्हाला माहीत असेल की नाही मला माहीत नाही, पण भीमा कोरेगाव जे आपलं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की जे प्रतीक होतं शूरतेचं, त्याच्यावर सनातनी किंवा धार्मिक लोकांनी अन्याय करून आपल्या लोकांना मारलं वगैरे, त्यांनी अन्याय केला, पण त्याचे परिणाम काय झाले की त्यांनी आपल्या देशामध्ये भारतामध्ये जे गरिबांसाठी काम करणारे किंवा त्यांचे प्रश्न मांडणारे जे काही बुद्धिस्ट किंवा शेड्यूल कास्ट असायला पाहिजे असं काही नाही, ते कोणत्याही धर्माचे होते, अशा 16 लोकांना पूर्ण भारतातून 2019 ते 2020 पर्यंत पकडले। त्या 16मध्ये माझा नवरा म्हणजे डॉक्टर आनंद तेलतुंबडे एक होते। मी खूप वेळा मुंबईमध्ये वगैरे प्रचार प्रसार की हे सगळं कसा अन्याय आहे, पण खूप जणांना ह्याच्याविषयी माहीत नव्हतं की भीमा कोरेगावला काय झालं, का पकडलं। एवढं माहीत होतं की त्या लोकांनी म्हणजे TV वरून किंवा पत्रात पुस्तकातून किंवा पेपरमधून असं सांगण्यात आलं की हे नक्सलाईट होते। ह्या गव्हर्नमेंटचे म्हणजे जे गेले 10 वर्ष किंवा त्याच्या आधीचं तेवढं वाईट नव्हतं, पण हे काही चांगलं आहे, तेही काही चांगले होते आणि हेही काही ते एक वीट होती दुसरा दगड आहे एवढाच फरक आहे असं माझं मत आहे। तर त्यांनी काय सांगितलं, हे नक्सलाईट, ते नेहमी तसं करतात, जर दलितांनी काही केलं, दलितांवर अत्याचार झाले आणि त्यांनी काही डेमॉन्स्ट्रेशन केलं का ते नक्सलाईट म्हणतात, पंजाबांनी केलं की त्यांना खलिस्तानी म्हणतात,
मुसलमानांनी केलं तर त्यांना पाकिस्तानला जा, हे त्यांचे नॅरेटिव्ह आहेत. कारण काय आहे की त्यांना तुम्ही तुमचं जगणं असह्य करायचं आहे, जेणेकरून तुम्ही पूर्वी जसे बाबासाहेब येण्यापूर्वी जसे गाडगं झाडू मडकं घेऊन फिरत होता तशी परिस्थिती आणण्यासाठी ते सगळं हे करत आहेत. तर माझी तुम्हाला एवढी एकच विनंती आहे की ॲटलिस्ट सगळ्या महिलांनी म्हणजे एकदा आठवड्यातून 2 तास तरी देऊन, रविवारची वेळ ही सगळ्यात चांगली असते, आपली कामं बाजूला सोडून आपल्यावर काय होतात, आपल्या समाजातल्या लोकांना किती जे तुमच्यासाठी भांडतात, त्यांना काय काय भोगावं लागतं. आम्ही तुम्हाला खरं सांगते, माझं आयुष्य जे इकडे होतं ते आता इकडे आलेलं आहे. आम्ही कधीच मुंबईत राहत नव्हतो किंवा खूप वेळा इंडियाच्या बाहेर राहत, पण आता आमचं लाईफ बघाल तर ह्या केसेस आणि हे जे ह्युमिलिएशन ज्याला म्हणू शकतो त्याच्याने पूर्ण लाईफ शून्यावर येतं. पण ह्याच्याविषयी आपल्या समाजाला काही माहीत नाही आहे. ते माहीत होणं खूप जरुरीचं आहे, कारण येणारी परिस्थिती खूप वाईट आहे. आणि जर आपल्याला सशक्त आणि आपल्या मुलांना जर चांगलं आयुष्य द्यायचं असेल, त्यांच्या चांगल्या ह्याच्या भविष्यासाठी आपल्याला जर भांडायला असेल तर आत्ता तुम्ही लढलात तर त्यांचं आयुष्य नीट होईल. आता तुम्ही गप्प बसलात तर त्यांनाही तेच आयुष्य भोगावं लागेल जे तुम्ही कधीही एक्सपेक्ट केलं नव्हतं. तर माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की मी काही 2 शब्द सांगितले, तुम्ही ऐकल्याबद्दल त्याच्याबद्दल मी आभारी आहे.